मनोरुग्ण भावाने आपल्या सख्या बहिणीची कोयत्याने वार करून हत्या केली। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या आईवरही हल्ला केला। नालासोपारा पूर्वेच्या टाकी रोड येथील सर्वोदय वसाहतीत मंगळवारी पहाटे ही घटना घडली आहे। वसई विरार शहरातील एकाच आठवड्यातील ही चौथी हत्या आहे। टाकी रोड येथील सर्वोदय वसाहतीत साईधाम वेलफेअर चाळ आहे। या चाळीत सुप्रिया कानडे ही महिला राहते। तिची आई आणि भाऊ शेजारीच राहतात। महिलेचा पती गावी गेला होता। मंगळवारी पहाटे तिचा सख्खा भाऊ अजित मालुष्टे वय वर्ष 40 यांच्यासोबत भांडण झाले। या भांडणात अजितने कोयत्याने तिच्यावर वार केला। तिच्या मानेवर आणि छातीवर कोयत्याने वार झाल्याने ती गंभीर जखमी झाली। भांडण सोडवण्यासाठी तिची आई मध्ये पडली तेव्हा अजितने तिच्यावरही वार केले। ती गंभीर जखमी झाली। सुप्रियाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या आईला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। मला सकाळी 5:30 वाजता या घटनेची माहिती मिळाली तेव्हा सुप्रिया रक्ताच्या थारोळ्यात पडली होती। तिचा भाऊ मनोरुग्ण होता। त्याने कोयत्याचा वार करून तिची हत्या केली, अशी माहिती स्थानिक रहिवासी महेंद्र कदम यांनी दिली आहे। या प्रकरणी तुळींज पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे। काय नाव आहे आपलं? काय नेमकं ही घटना घडली आहे? किती असेल? माझं नाव महेंद्र कृष्ण कदम। मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सरचिटणीस आहे। माझ्या घरी सकाळी साईधाम सोसायटीचे काही लोक आले होते की आमच्या बिल्डिंगमध्ये भांडण झालंय, म्हणून मी सकाळी 5:30 वाजता त्यांच्या बिल्डिंगमध्ये गेलो होतो। तिथे बघितलं तर मी म्हणजे एक बाईचं खून करण्यात आलेला आहे तिच्या लहान भावाने। काय नाव आहे त्यांचं आणि कशा प्रकारे हत्या झाली? जी मयत झाली आहे तिचं नाव सुरेखा कानडे म्हणून आहे आणि ज्याने मारलाय त्याचं नाव अजित माळुष्टे म्हणून आहे। का नेमकं ही हत्या करण्यात आली काय माहिती आहे? हा जो अजित नावाचा व्यक्ती जो आहे तो मनोरुग्ण आहे, थोडा वेडसळ आहे आणि त्याचे औषध वगैरे चालू होते। त्याने 15 दिवसापासून काहीतरी औषध वगैरे काय घेतले नव्हते, त्याच्या डोक्यावर परिणाम होता।